आदिवासी भिल समाजाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आणि समृद्ध संस्कृतीचा राहिलाय। निसर्गाशी नाते सांगणाऱ्या या समाजाने आजवर आपली संस्कृती मूल्य जपली आहेत। मात्र बदलत्या काळासोबत समाजात काही अनिष्ट प्रथा आणि विकृतींनी शिरकाव केलाय। या पार्श्वभूमीवर आदिवासी भिल समाजातील रूढी परंपरा, सामाजिक एकता, हुंडा प्रथा, बालविवाह, पर्यावरण संवर्धन आणि इतर समाजहिताच्या अत्यंत गंभीर विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी नुकतीच सकल आदिवासी भिल समाजाची तिसरी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। समाजाच्या प्रगतीसाठी आणि सर्व घटकांचे विचार जाणून घेण्यासाठी आता विविध स्तरावर जाहीर बैठकांचे सत्र आयोजित करण्यात येत आहे। या महापंचायतीची महत्त्वाची नियोजन बैठक मोलगी धडगाव परिसरातील प्रतिष्ठित सुजाण आणि जबाबदार लोकांची बैठक 7 जून रोजी होणार आहे, तर निर्णायक महापंचायत 8 जून रोजी धडगाव येथे पार पडणार आहे। या महापंचायतीकडे आता संपूर्ण भिल्ल समाजाचे डोळे लागले। समाज परिवर्तनाची एक नवीन पहाट यातून निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली जाते। आजच्या आधुनिक आणि प्रगत युगात देखील समाजात दहेज म्हणजेच हुंडा सारख्या अमानुष प्रथेवर आर्थिक वचक बसलेला नाहीये आणि ही अत्यंत खेदाची बाब आहे। या प्रथेमुळे अनेक गरीब कुटुंबांना कर्जबाजारी व्हावं लागतंय। धक्कादायक बाब म्हणजे समाजातील काही घटक सामाजिक महापंचायतीच्या नियमांना आणि निर्णयांना केराची टोपली दाखवून वैयक्तिक पातळीवर मनमानी कारभार करतात। अनेक ठिकाणी मुलीचे वडील मुलाच्या आई वडिलांकडून आवाजावी आणि मोठी रक्कम हुंडा म्हणून मागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। यामुळे मुलाच्या कुटुंबाचं मोठं आर्थिक आणि मानसिक शोषण होत आहे। धडगाव येथील आगामी महापंचायतीमध्ये या विषयावर केवळ चर्चा करून न थांबता सामाजिक नियम मोडून मनमानी करणाऱ्या आणि आवाजावी हुंडा मागणाऱ्या मुलीच्या वडिलांवर समाजातर्फे मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात यावा, तसंच अशा प्रवृत्तींविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यासारखे कठोर आणि ऐतिहासिक निर्णय या महापंचायतीत घेतले जावेत अशी मागणी आता सर्वसामान्य समाज बांधवांमधून जोर धरू लागली आहे। दुसरा एक अत्यंत चिंतेचा आणि संवेदनशील विषय मांडण्यात आलाय, तो म्हणजे आपल्या पारंपरिक लग्न सोहळ्यांचे बदलतं स्वरूप। आज आदिवासी भिल समाजाच्या संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे मोठे अतिक्रमण होताना दिसते। लग्न समारंभात पारंपरिक वाद्यांची जागा आता मोठ्या डीजे आणि बँडनं घेतली आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे या डीजे आणि बँडच्या कर्कश तालावर आजची तरुण पिढी विविध प्रकारच्या घातक व्यसनांच्या आहारी जाते। व्यसनात धुंद आणि मग्न होऊन तासनतास नाचणाऱ्या या मुलांकडे त्यांच्या आई वडिलांनी वेळीच गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। जर पालकांनी आत्ताच आपल्या मुलांना रोखलं नाही आणि त्यांच्यावर योग्य संस्कार केले नाही तर उद्याचे देशाचे आणि समाजाचे भविष्य अंधारात जाईल। आपल्या मुलांचे सुंदर करिअर केवळ लग्नात, नाचण्यात आणि व्यसनात बर्बाद होण्यापासून मग कोणीच वाचवू शकणार नाही असा इशारा या माध्यमातून देण्यात आलाय। म्हणूनच महापंचायतीने या डीजे संस्कृतीवर आणि लग्नातील व्यसनाधीनतेवर कडक निर्बंध लावावेत अशी अपेक्षा व्यक्त होते। महापंचायतीकडून समाजाला मोठ्या अपेक्षेची आता आस आहे। आदिवासी भिल समाजाची ही महापंचायत निश्चितपणे समाजाला योग्य संस्कार, शिस्त, नवीन दिशा देणारी ठरेल असा विश्वास आता समाजातील सुशिक्षित आणि विचारवंत वर्गाकडून व्यक्त केला जातोय। या महापंचायतीमध्ये प्रमुख म्हणून जे लोक नेतृत्वाची धुरा सांभाळतील किंवा जबाबदारी स्वीकारतील त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। मात्र गावातील सरपंच, पोलीस पाटील, कारभारी डाये, पुजारा, शिवाय गावातील प्रतिष्ठित लोक आणि तरुण मंडळी यांनी देखील कोणतेही वैयक्तिक स्वार्थ किंवा राजकीय हेतू मनात न ठेवता केवळ आणि केवळ भिल समाज हित आपल्या नजरेसमोर ठेवावं। समाजातील सर्व स्तरांवरील लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत, त्यावर योग्य ते विचार मंथन करावं आणि समाजाच्या हिताचे क्रांतिकारी निर्णय घ्यावेत असं म्हटलं जात आहे। शेवटी समाजाचे परिवर्तन हे केवळ नेत्यांच्या किंवा महापंचायतीच्या निर्णयावर अवलंबून नसतं। आपण सर्वजण या समाजाचे एक घटक आहोत। समाजाप्रती आपलीही काहीतरी कर्तव्य आणि देणं लागतो, हीच भावना मनात ठेवून प्रत्येक समाज बांधवानं एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःपासून बदलाची सुरुवात केली पाहिजे। अनिष्ट प्रथांना स्वतःच्या घरातून हद्दपार करून आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणाकडे आणि संस्कृतीकडे वळवलं पाहिजे। समाजासोबतच एक पाऊल पुढे टाकून समाजाला योग्य दिशा देणं हे आपलं कर्तव्य आहे। धडगाव येथे 8 जून रोजी होणाऱ्या या महापंचायतीत आदिवासी भिल समाजातील नागरिकांनी, तरुणांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार मांडावेत आणि समाज परिवर्तनाच्या या ऐतिहासिक चळवळीचं साक्षीदार व्हावं असं कळकळीचं आवाहन करण्यात आलंय। आज समाजापुरता बैठक, सरपंच बैठक आयोजित केली ते बैठक पार होली तर आडली मिटिंग आहे
8/6/2026 त्या तारखेक होती ही आणि या धडगाव तालुक्यामध्ये आणि वडफळी ते तोरणमाळ या पूर्ण परिसरामध्ये हे भिल्ला सेवा भिल समाज व ताबडतोब काही धडगाव किंवा कुठेतरी आम्हा ठिकाण करे एस टी ठाकर त्या ठिकाणं पाहून जो आहे आम्हाला आव्हान करूया सरपंच परिषद तारीखे 8 तारखे 8/6 तारखे थोड़ी हो त्या तारखे निश्चित है महिला भी आव्हान जो है आशा वर्कर अंगनवाड़ी रिटायर नौकरी वाले समाज पोलीस पार्टी सरपंच ते जे काही या तालुका आहे भील समाज हो त्या काटा ह्या आव्हान करत आहात आणि 8 तारखे पाहून जो आहे तिथे आपा कमिटीपासून तालुका कमिटी जिल्हा कमिटीपासून आखी कमिटी तिथे खरे त्या ठरावानुसार आपण पुढील कितीही लागू होईल होय तिथे डिक्लेअर होय त्याकरता का पाडवी साहेबपासून खासदारपासून अख्खाच आहे या तालुक्यात जिथं बी मेन दाया होईल ते आता आवणारा होईल करता अपेक्षित कवा आणि अख्खा आवाज कवा ते 8 तारखे जरूर आखा पाहून जावे आणि या समाज हो साथ देत आघाडी गोष्टी होऊन जावे करता काढणं आणि वसंत वडकी सरपंच परिषद अध्यक्ष धडगाव आज ठरल्याप्रमाणे आपण धडगाव तालुक्यामध्ये जे सरपंच महोदय होता त्या उपस्थितीने आणि येथे आपण समाज डाया होईल मार्गदर्शक होईल त्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हे जे समाज परिवर्तन होता एक महत्त्वाची बैठक आयोजित होईल त्यामुळे जवळपास 40पेक्षा जास्त सरपंच या ठिकाणी उपस्थित होऊ या आणि आज चर्चा यांनी होईल की जो समाजामध्ये काही परिवर्तन होईल त्या का हे 100% सरपंच आपण तयार होईल आणि तो विभागामध्ये उचली होईल परंतु समाजामध्ये जे डायहा होईल ते आखा सांगड याने आखा एकमेका सहकार्य होऊन जातो आणि डायहा मार्गदर्शनाखाली जे काही सरपंच होईल ते सरपंच आखा काम करून तयार होते ठराव पारित करून शासन प्रशासनाला जाहीर होता हे सरपंच आज जबाबदारी देते आणि आवणारा 8 तारखे आपण समाजावर चर्चा करू आणि काही ठराव पारित होईल ते आवणारा 1 जानेवारीपासून लागू होईल आणि ते गोष्टी ते 8 तारखे ठरवणार आहे 8 तारखेत समाजावर जेथे बी घटक होईल त्यामुळे सुशिक्षित वर्ग होय नोकरदार वर्ग होय राजकीय वर्ग होय आणि आशा वर्ग होय अंगणवाडी होय आखा क्षेत्रामध्ये जे आहे होय आपण आदिवासी गीत समाजावर सातपुडा पट्टा मेरे जे 3 रत्न मोठे आपण तोरणमाला लागेल ते 8 तारखे आवडतो एस टी ठाकर धडगाव बँकेत नाव जाहीर आव्हान करू आणि 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, धडगाव, नंदुरबार.